ओके. वंदे मातरम. तो सगळ्यांना गोल्सचं महत्व माहिती आहे का? ठीक आहे. एक 1.5 मिनिटाचा एक्सरसाइज करा. एक राईट, आपण बघूया. एक काम करा, घरामधले तांदूळ किंवा गहू काही असतील तर थोडेसे वाटीमध्ये घेऊन या. आता मी लाईव्ह असतो तर दुसरा काहीतरी वेगळा एक्सरसाइज केला असता, म्हणजे ऑफलाईन असलं असतं तर. येस, घेऊन आला. हाँ. हा. आता थोडेसे एका कागदावरती वहीवरती ठेवा. त्यातले मुठभर काढून थोडे तुमच्या टेबलवर कसेही, आहे ना? हा, हा. करत आहेत सगळेजण, करत आहेत का एक्सपेरिमेंट? हो. राईट. मी आता स्टार्ट म्हटलं की मी फक्त 30 सेकंद सांगतो. मी इथं मोजत आहे. ओके, 30 सेकंदामध्ये तुम्हाला तांदूळ मोजायचे. काय करायचंय? तांदूळ मोजायचे ते. बरोबर, जेवढे होतील तेवढे. मी म्हणत नाही की किती होतील काय नाही, ते काही बघायचं नाही आपण. किती सेकंद बघू? 15 सेकंद बघू, 30 सेकंद बघू? ठीक. मी काही वेळ देत नाही. ओके. मी म्हणतो थांबा म्हटलं की थांबायचं, आणि स्टार्ट म्हटलं की चालेल. स्टार्ट करायचं. ठीक आहे. किती मोजतो आपण ते बघायचं फक्त आपल्याला. राईट. चालू करत आहोत आपण. 5, 4, 3, 2, 1. स्टार्ट. तांदूळ घ्या आणि तांदळाचे किती कण आहेत ते मोजायला चालू करा. थांबा म्हटलं की थांबायचं. तुमच्या पद्धतीनं करा. एका म्हणजे आपल्याला किती मोजून होतात तेवढं बघायचं. राईट. थांबा. किती झाले सांगा? 52. 52 झाले. व्हेरी गुड. ठीक आहे. हाँ. ओके. हा. आता मी 30 सेकंदामध्ये बघितले किती होतात. ओके. आता मी मधली एक स्टेप काढतो, डायरेक्ट थर्ड स्टेपला. आता 30 सेकंदामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती करता येतात ते बघा. 30 सेकंदामध्ये, कालावधी 30 सेकंदाचा आहे. हा, ते 52 बाजूला ठेवा. आपण चालू करूया. 4, 3, 2, 1. स्टार्ट. आपल्याला आता 30 सेकंदात बघायचे किती होतात ते. हम्म. 10 सेकंद राहिले. 1, 0. स्टॉप. झाले मोजा. 75. 70. बरोबर. आधी 52 होते, तुम्ही असं रॅन्डमली मोजत होता. हाँ. आता 75 हाँ. झाले. तुम्ही 30 सेकंदात किती होतात हे ठरवलं. बरोबर. हाँ. हा? तो पहिला शॉट होता 52चा, आता झाला 75. राईट. आता 75. आपण ट्राय एक्सरसाइज करू. आता 30 सेकंदामध्ये काही टार्गेट ठेवा. किती करायचे तुम्हाला? 150, 200? 80. नाही, 75 तर आता तुमच्या हाँ. आरामात झाले होते ना. ओके. हाँ. हाँ. तर आता जास्तच टार्गेट ठेवा. 150चं टार्गेट. ओके. 150, 200 असे करायचे, तसं टार्गेट ठेवा. क्लास चालू 200 धरा. राईट. सो 200चा टार्गेट ठेवून करायचंय. आता एक 15 सेकंद विचार करा की तुम्हाला 200 पर्यंत नेण्यासाठी 30 सेकंदात काय काय करावं लागेल. मी काही सांगणार नाही, सजेशन देणार नाही. तुम्हाला मॅक्झिमम कसे करता येतील याच्यासाठी तुम्ही विचार करा.
केला विचार की तुम्हाला 200 पर्यंत कसे न्यायचे, राईट. सो मी स्टार्ट म्हटलं की 30 हम्म. सेकंदामध्ये 200चं तुम्हाला टार्गेट पूर्ण करा. ओके. आता एक 10 सेकंदात चालू करू. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, स्टार्ट. 5 सेकंद झाले, 10 झाले, 15 झाले, 20 सेकंद झाले, 25 झाले, 4, 3, 2, 1, 0. स्टॉप. किती झाले? 120. ओके. 20. 120. हा. 120 बरोबर. तिन्ही मधला फरक लक्षात आला तुमच्या? मी तिन्ही वेळेस हो. 30 सेकंदाचा वेळ दिला होता, राईट. हा. हा. आता तुम्ही सांगा, पहिल्या वेळेस काय केलं, दुसऱ्या वेळेस काय केलं, तिसऱ्या वेळेस काय केलं? पहिल्या आता वेळेस एक एक तांदूळ सुषमा मॅडम, तुमचं आता रेकॉर्डिंग आहे, युट्यूबवर मी टाकणार आहे, हा. आणि तुम्ही कसं केलं हे तुमचा एक्सपिरियन्स लोकांना शेअर होणार आहे. बोला, काय काय केलं? पहिल्या वेळेस ना एक एक गहू, कारण तेव्हा लिमिटचं काही हे नव्हतं. तुम्ही बोलले होते का मी स्टॉप म्हणेन तेव्हा स्टॉप करा, म्हणून राईट. तेव्हा एक एक गहू सरकवत मोजले. मग नंतर दुसऱ्या वेळेस 30 सेकंदात करायचं होतं. मग दुसऱ्या वेळेस एका वेळी ना 3-3 गहू घेतले. राईट. आणि मग नंतर 200चं टार्गेट दिलं होतं, म्हणून एका वेळी 6-7 गहू घेतले, असं केलं. व्हेरी गुड. बरोबर. नेमकं काय काय केलं लक्षात आलं का तुमच्या? तुमच्या माइंडमध्ये हा. नेमका काय काय फरक पडला? की पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही करत होता त्यावेळेस विदाऊट गोल काम करत होता, हा. काहीही ध्येय नव्हतं, राईट. सेकंड टाइम ज्यावेळेस तुम्ही काम करत होता त्यावेळेस तुमच्या पुढे एक ध्येय होतं की आपणाला एवढ्या वेळेत जास्तीत एवढ्या वेळेस जास्त करायचे. करायचं. आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही काय केलं की एवढ्या वेळात एवढं संपवायचं, एवढं करायचं. आहे हा. ना. सो 30 सेकंदात 200 काउंट करायचे, हा तुम्ही टार्गेट ठेवला. आणि मग तुम्ही 10 सेकंद 15 सेकंद मी तुम्हाला दिली विचार करण्यासाठी. सो मी त्याचा प्लॅन वर्कआउट केले की आता आपण 3 केले, तरी तुम्ही मला वाटतं एकाच हाताने केले, दोन्ही हाताचा वापर नाही केला. हा, एकाच हाताने केले हा, होते. म्हणजे दोन्ही हाताचा वापर केला असता तर मग 120 आणि 120 240 झाले असते. 240 झाले असते. बरोबर आहे. म्हणजे यू कुड हा. हॅव क्रॉस द लिमिट. जेवढं तुम्ही ठरवलं होतं ते. आलं का लक्षात? सो दिस इज हा. कॉल्ड सेटिंग द गोल्स. आता आपण जे काम करतोय ते असं करतोय की काही टार्गेट नाही, सकाळी उठतोय, काम करतोय, पुढे चाललोय. सो ना वेळेचं बंधन आहे, ना काही ध्येय आहे. आणि म्हणून काय होतंय की जे काय ध्येय असतं ध्येयच नसतं. सो आपली अचिव्हमेंट किती असते? 50ची. बरोबर. पण जेव्हा तुम्ही ध्येय ठेवून काम करता, वेळेचं बंधन ठेवता, त्यावेळेस तुम्ही स्पीड वाढते, है ना. की बाबा अर्ध्या तासात स्वयंपाक संपवायचा आहे, तो स्पीड वाढली. हा. त्याच्यानंतर तुम्ही काय ठरवलं की अर्ध्या तासात 10 लोक आलेले आहेत, 10 लोकांचा स्वयंपाक संपवायचा. पण तुम्ही 1-2 मिनिट विचार करता, मी आता काय काय करेल. सो इकडे कुकर लावेल, इकडे भाजी फोडणी टाकेल, भाजी समोरून घेईल, है ना. तोपर्यंत इकडे कणिक थोडीशी भिजू घालेल, काय काय जे काय तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन कराल ते, राईट. दिस इज कॉल्ड गोल सेटिंग. आणि म्हणून मनुष्याच्या आयुष्यामध्ये ध्येय असलं की नॉर्मल स्पीड पेक्षा कमीत कमी दुप्पट तिप्पट स्पीड वाढते. म्हणजे थोडा अजून विचार केला असता तर तुमची स्पीड कितीने वाढली असती? 50 वरून 240 वर गेली असते. रिसोर्सेसचा वापर अजून केला असता हा. तर, है ना. म्हणजे 2 हाताचा वापर. आता तुम्ही 1 हा. हाताचा, बरोबर. पण तरी आधी 1-1 घेतलं, नंतर 3-3 घेतले, नंतर 6-6 घेतले, ओके. राईट. सो व्हॉट इज दिस? हे इंडिकेट करतं की तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय असतील तर तुम्ही जी स्पीड कॅप्चर करता ती जास्त असते. आणि म्हणून आयुष्यामध्ये ध्येयाचं महत्व हे सगळ्यात जास्त. ध्येय नसेल तर आपण कुठं चाललोय, कशासाठी चाललोय, काय करतोय याचं काही 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 ज्ञान नसतं. येते लक्षात? म्हणून ध्येयाचं महत्व.
हा एक भाग झाला. आपण म्हटलेलं की 24 मिनिटं 24 ध्येय. सो अनिल सर, अनिता मॅडम, अनंत सर, अरे वा, सगळ्या ए वाले आहेत. ग्रेट. सुषमा मॅडम बी आणि यस वाले आहेत. बढिया. आता पुढचं काम, कागद पेन घ्या. आता आपल्याला ध्येय लिहायचे बघा. 24 ध्येय मी तुम्हाला पुढच्या 12 मिनिटात लिहायला लावणार आहे. मी काय म्हटलं, 24 ध्येय मी 12 मिनिटात लिहायला लावणार आहे. कागद पेन घ्या सगळ्यांनी. आपला टोटल एक्सरसाइज 24 मिनिटाचा आहे. त्यातले हे आता एक 4-5 मिनिट गेले समजा. घ्या कागद पेन घेतलं सगळ्यांनी. राईट. कागद पेन घेतले. हो. बाकी सगळ्यांनी घेतले का? येस अनिल सर, कागद पेन घेतलाय. ग्रेट. आता काय करायचंय, कागद पेन घेतलेला आहे ना. आता आपल्याला ध्येय लिहायला घ्यायचे. रेडी आहेत सगळे? थम्सअप दाखवा. तुम्ही थम्सअप. येस. बढिया. ओके. हा. आता तुम्हाला ध्येय लिहायला सांगितले, तर साधारण किती ध्येय होतात बघा तुमचे? किती ध्येय आठवतं? आठवा फक्त सांगा, आकडा सांगा. आपण 24 वर जाणार आहोत. आता तुम्हाला किती ध्येय आठवले? हा, किती? टेक्स्ट मध्ये लिहा वाटलं, आवाज क्लिअर येत नसेल. 4-5. 4-5 आठवले, राईट. ओके. तुम्हाला मॅडम? बाकीच्यांचे किती किती झाले? 6. किती झाले बघ? हा, 6. 6 झाले. व्हेरी गुड. ओके. आता प्रश्न आहे की आपणाला 24 ध्येयापर्यंत कसं जायचं, बरोबर? ठीक आहे. आणि तेही मी सांगतोय की किती मिनिटामध्ये? 24 मिनिट, 12 मिनिट. 12 मिनिटामध्ये, बरोबर. म्हणजे एका मिनिटात 2 ध्येय लिहायचे, बरोबर ना? हं? चला लिहायला चालू करू आपण. आता 12 मिनिट पण नाही, कमी वेळात होणार आहे. ओके. ठीक आहे. मी काय करेल आता, एक एक टॉपिक सांगेल, त्याच्यावरती ध्येय लिहा. मी सांगतो चालेल. त्या विषयावरती 3 ध्येय लिहायचे. राईट. रेडी? एका मिनिटात 3, 8 मिनिटात संपेल. 12 मिनिट पण लागणार. 8 मिनिटात 24 ध्येय येते. ओके. आता पहिलं, हा, परत मी टायमर लावतो. बघा 8 मिनिटात 24 ध्येय कसे होतात ते. तो आता चालू करूया आपण ध्येय लिहायला. तुम्हाला 3 ध्येय लिहायचे तुमच्या हेल्थसाठी. स्टार्ट करा. हेल्थसाठीचे 3 ध्येय लिहा. प्रत्येकानं लिहा हेल्थसाठीचे 3 ध्येय. आठवा 3 गोष्टी काय काय पाहिजे तुम्हाला, इम्पॉर्टंट असलेल्या 3 गोष्टी लिहा. झाले? 30 सेकंद झाले. काही हरकत नाही, व्यवस्थित. झालं. मला माहिती आहे की बघा झाले. अजून लिहायचे असतील लिहा. चला, अजून 30 सेकंद 20 सेकंद बाकी आहेत. लिहा. मी फक्त कमीत कमी 3, आपण मी मॉडिफाय करू, कमीत कमी 3. अनिल सर, अनिता मॅडम, आनंद सर आणि बाकी सगळे उपस्थित, सुषमा मॅडम. येस. कमीत कमी 3 ध्येय लिहा. संपत आलाय आपलं. 5, 4, 3, 2, 1, 0. संपलं. आता ज्ञानावरती लिहा. तुम्हाला स्टडी काय काय करायचे, अभ्यास काय करायचा आहे, डिग्री कोणती घ्यायची, शिक्षण कोणतं घेण्याची तुम्हाला आवश्यकता वाटते, हे सगळ्या गोष्टी लिहा एका मिनिटामध्ये. स्टार्ट. एका मिनिटामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 लिहायचे.
जास्तीत जास्त जेवढे लिहिता येतील तेवढे लिहा. याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण, ज्ञान, काही लर्निंग, काही स्किल्स, कौशल्य, जे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी लिहायच्या. अर्धा मिनिट झाला. येस, गो ऑन रायटिंग. झाले 10, 9, 8, 7, संपत आला. 2, 1, 0. थांबवा. किती झालं? 7. 7 गोल झाले. वा, बढिया. ओके. आता आता पुढचा विषय सांगतो. पुढचा विषय तुम्हाला फक्त पैसे, संपत्ती म्हणत नाहीये मी. संपत्ती म्हणत नाहीये, फक्त पैसे म्हणजे किती रुपये कमवायचे. त्याच्यातून काय घ्यायचं, गाडी घ्यायची, बंगला घ्यायची, मोटर घ्यायची, हे सगळं आपण नंतर बघू. ओके. तर आपणाला किती रुपये कमवायची इच्छा आहे, फक्त पैशाच्या मध्ये लिहायचं. ठीक आहे. धन किती पाहिजे. मग आता तुम्ही त्याच्यात काही सांगू शकता. धन, लिक्विड कॅश. मग त्याच्यात एफडी पण आल्या, लिक्विड कॅश आली, अर्निंग आलं, हा, काय म्हणतात त्याला, म्युच्युअल फंड्स आले, इन्शुरन्स आला, म्हणजे जिथं कॅश लागते, लिक्विड किंवा नॉन लिक्विड कॅश. आणि सरांना जास्त भाषा लक्षात येईल ते. तर अशी त्या साईडचं लाईट टाका. हा, काय म्हटले? नाही सर, तुम्हाला नाही, ते मुलं बसली. अच्छा, ओके, ठीक आहे. ओके. हा. तर अशा गोष्टी लिहा की जिथं कॅश आहे, लिक्विड कॅश. ठीक आहे. कॅश, एफडी, शेअर्स, इन्शुरन्स, फंड्स, म्युच्युअल फंड्स, SIP, जे जे काय असतं ते. राईट. चालू करू. 3, 2, 1, स्टार्ट. एका मिनिटामध्ये लिहायचे. एव्हरीथिंग रिलेटेड टू कॅश. कॅश इन हँड किंवा कॅश ऑन पेपर किंवा ई कॅश. राईट. लिहित चला. अर्धा मिनिट झालेला आहे. जेवढे होतील तेवढे लिहा. कमीत कमी 3 लिहायचे. जेवढे लिहितील तेवढे झाले. 15 सेकंद बाकी आहेत. 10 सेकंद बाकी. 5, 4, 3, 2, 1, स्टॉप. राईट. किती झाले? फक्त कॅश रिलेटेड. कॅश इन हँड किंवा कॅश याच्यातले. येस. किती झाले साधारण? हा. किती झाले? 5. 5 झाले. ठीक आहे. व्हेरी गुड. हा. सो मंथली इन्कम पण तुम्ही त्याच्यात लिहू शकता की महिन्याला मला एवढे रुपये पाहिजेत वगैरे वगैरे. ठीक आहे. ते लिहिलं असेल. आता पुढचा. ओके. आता मी स्टार्ट म्हटलं की चालू करायचंय. आता तुम्हाला अचिव्हमेंट काय काय करायचंय. अचिव्हमेंट मध्ये पैसा नाही. अचिव्हमेंट मध्ये प्रॉपर्टी नाही. अचिव्हमेंट मध्ये किंवा मला डिग्री हासिल करायची आहे, किंवा मला इथे इथं यश कमवायचं आहे, किंवा या कामात यश पाहिजे, किंवा कोर्टाच्या केसमध्ये यश पाहिजे, है ना. परत याच्यात रिलेशन्स घ्यायचे नाही आहेत आपल्याला. मुलांना चांगलं बनवायचंय हे नाही. तुम्हाला स्वतःच्या पर्सनल अचिव्हमेंट लाईफ मध्ये काय काय करायचं या लिहायच्या. राईट. ठीक आहे. सो चालू करूया आपण. पर्सनल अचिव्हमेंट लिहायला चालू करायच्यात. ओके. कमीत कमी 3 लिहायच्यात.
5, 4, 3, 2, 1, 0 स्टार्ट. ज्या काही पर्सनल अचिव्हमेंट करायच्या आहेत, की समजा मी ठरवलं, एक उदाहरण म्हणून सांगतो की मला एक पिक्चर काढायचा आहे. सो दॅट इज माय अचिव्हमेंट आहे ना. मला पुस्तक लिहायचे. सो पुस्तकं ऑलरेडी माझे 7-8 लिहून झालेत, पण मला 108 पुस्तकं लिहायची प्रिव्हेंटिव्ह. ते झालं आहे ना. मला पीएचडी लवकर कम्प्लीट करायची. मला एमडी अल्टरनेटिव्ह मेडिसिन लवकर कम्प्लीट करायचं. नाही नाही, एमडी पीएचडी ऍक्च्युली एज्युकेशन मध्ये येतं, ते नाही. पण पिक्चर काढणं, पुस्तक लिहिणं आहे ना, ते विद्या आपण जे एज्युकेशनल लिहिलं होतं ना दुसरं कोर्स, त्याच्यात येतं. पण याच्यामध्ये आपल्याला असे घ्यायचे. चला, 10, 9, नाही नाही, चुकलं. थांबा, आहे अजून 15 सेकंद आहे. चला, 5 सेकंद राहिले. 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. झाले? किती झाले पर्सनल अचिव्हमेंट? किती झाले साधारण? येस, हा सर. 4 झाले. 4 झाले. 4. व्हेरी गुड. राईट, बढिया. तर आता 4 पर्सनल अचिव्हमेंट झाल्या नाही. आता पुढच्या स्टेपला जायचं आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय की अशा गोष्टी लिहायच्या. आता ऐकत आहेत ना सगळे? झाल्या? झाल्या पर्सनल अचिव्हमेंट लिहून? सगळ्यांच्या झाल्या? राईट. आता पुढचा मुद्दा. पुढे काय करायचं तुम्हाला? आता एक विषय देतो. ऐकत आहेत ना सगळे? अनिल सर, आनंद सर, सुषमा मॅडम, राईट? ओके. तो स्टार्ट करायच्या आधी एक्सप्लेनेशन करतो की आता तुम्हाला प्रॉपर्टी काय काय पाहिजे हे घ्यायचं. मग तुमचं घर, गाडी, बंगला, मोटर आहे ना, संपत्ती रूपात सोनं. बघा, 4च प्रकारच्या संपत्ती असतात, 3च प्रकारच्या. एक संपत्ती असते ही तुमचे जमीन रिलेटेड, म्हणजे फ्लॅट, प्लॉट, बंगला वगैरे वगैरे. ठीक आहे. दुसरी संपत्ती असते ही दागिन्यामध्ये. सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, दागिने वगैरे हे सगळे त्याच्यात आले. येते लक्षात? दुसरी संपत्ती कपडे, लागते, डायमंड, हिरे, हे सगळं आयुष्य आरोग्याच्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला वाटतं एकदम छान वाटणाऱ्या, त्या सगळ्या संपत्तीमध्ये घ्या. ठीक आहे. तिसरी संपत्ती आली वाहनांची. वाहन मध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर, 6 व्हीलर. कुणाला हेलिकॉप्टर पाहिजे असेल, विमान पाहिजे असेल, उदाहरण दिलं, लिहू शकतात, नाही असं नाहीये. ओके. तो हा अशा 3 प्रकारच्या संपत्ती. चौथी संपत्ती जी असते ती लिक्विड कॅश मधली, ती आपण घेतली. सो प्रॉपर्टी 4च प्रकारच्या असतात. त्याच्याविषयी कोणी काही घेत नाही. कपडे, लागते, गॅजेट्स, सोनं नाणं वगैरे, प्रॉपर्टी जमिनीच्या रिलेटेड आणि वाहनाच्या रिलेटेड. याच्या व्यतिरिक्त काही असतं का? काहीच नाही. लिक्विड कॅश, एफडी, पॅसिव्ह इन्कम वगैरे ते सगळे धरलं आपण. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. तुम्हाला जेवढे काय प्रॉपर्टी पाहिजे तेवढी सगळी लिहायचे. चालू करा. संपत्ती रिलेटेड आता. ओके. परत एका मिनिटात कमीत कमी 3, 2, 1 स्टार्ट. सगळी संपत्ती लिहायची आहे, काय काय हवी ती. फक्त कॅश नाही घ्यायची, म्हणजे ई कॅश, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, ती नाही. 30 सेकंड संपले.
सगळ्या प्रॉपर्टी लिहा. 45 सेकंद झाले. झाले. 5 सेकंद राहिले. 4, 3, 2, 1, स्टॉप. राईट. हा. तो आता काय करायचं पुढे? किती झाले कोण सांगेल? प्रॉपर्टी. येस अनिल सर. 3च झाले. 3च? 3 झाले. 3 हा 30 झाले का 3? 3 बरं 3 झाले. ठीक आहे. काही हरकत नाही. कमीत कमी 3 लिहायचेच आहेत आपल्याला. हा है ना. घर, गाडी, बंगला, मोटर, फार्म हाऊस. 4. 7 झाले. व्हेरी गुड. काही हरकत नाही. जेवढे काय असतील तेवढे. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट घ्यायचा आहे रिलेशनशिप. नातेसंबंधामध्ये म्हणजे तुमचे नातेसंबंध आई, वडील, बहीण, भाऊ, पती, पत्नी, मुलं. एखादं कुणाशी भांडण असेल ते मिटवायचं आहे. कुणासोबत वाद चालू आहे ते संपवायचे आहेत. कुणासोबत नवीन रिलेशनशिप चांगली चालू करायची आहे. कस्टमर्स असतील, सप्लायर्स असतील, क्लायंट्स असतील. सो जिथे जिथे नातेसंबंधाचा प्रश्न येतो ते सगळ्या गोष्टी आता येतो. आला लक्षात? हा. सो लेट अस स्टार्ट. मी सांगतो 3, 2, 1, स्टार्ट. कमीत कमी 3 नातेसंबंध. इम्प्रुव्हमेंट, नवीन क्रिएशन, सॉल्विंग द कॉन्फ्लिक्ट्स. ठीक आहे. जेवढे लिहिता येतील तेवढे लिहा. कमीत कमी 3 तरी लिहायचेच. 15 से 30 सेकंड झाले. झाले 45 सेकंड. 5 सेकंड राहिले. 4, 3, 2, 1, 0. स्टॉप. ठीक आहे. किती झाले साधारण? कमीत कमी 3 पाहिजे. येस. नाही झाले का 3 पण? झाले. झाले. व्हेरी गुड. 3 झाले. 3. बढिया. ओके. आता पुढे काय माहितीये का? की जिथं तुम्हाला सिग्निफिकन्स पाहिजे, महत्व पाहिजे. महत्व म्हणजे तुमची अचिव्हमेंट झाली. तुम्हाला ऑफिसर व्हायचंय म्हणजे महत्व पाहिजे. तुम्हाला पॉलिटिकल लीडर व्हायचंय म्हणजे महत्व पाहिजे. तुम्हाला कुठल्या सोसायटीचा अध्यक्ष व्हायचंय म्हणजे महत्व पाहिजे. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. असं अप्रिशिएट आणि रिस्पेक्ट हा जिथे जिथे आहे, अलग लक्षात. अप्रिसिएशन आणि रिस्पेक्ट जिथे जिथे लागणार आहे तुम्हाला. ओके. आता हे अप्रिसिएशन घरच्यापासूनही असू शकतं. याला आपण एका शब्दामध्ये सिग्निफिकन्स म्हणतो. तर जिथे कुठे तुम्हाला अप्रिसिएशन आणि रिस्पेक्ट पाहिजे आणि जिथे जिथे तुम्हाला डेअरिंग करायची गरज आहे, पेशन्सने डेअरिंग करायची गरज आहे, अशा काही गोष्टी असतील. तर बेसिकली अप्रिसिएशन आणि रिस्पेक्ट घेतला तरी खूप झालं. ओके. करेज हा भाग आपण बाजूला ठेवू. तर अप्रिसिएशन आणि रिस्पेक्ट कुठं कुठं पाहिजे आठवा. थोडा एक 5 मिनिटे करून कुठं कुठं आपल्याला गरज आहे. मग समाजात मोठेपणा असेल, हं, कुठे सोसायटीमध्ये हाय व्हॅल्यू पाहिजे, जे जे काय हवं असेल. राईट. सो चालू करू आपण. विचार 2, 1, 0. स्टार्ट. इंडिव्हिज्युअल असू शकतं, सोशल पण असू शकतं.
एखाद्या व्यक्तीपासून असू शकतं, एखाद्या समाजापासून, एखाद्या घटकापासून, सामाजिक कार्यात असू शकतं. कमीत कमी 3 जागी अप्रिसिएशन लिहायचंय. 30 सेकंद झाले. झाले. 10 सेकंद बाकी आहे. 5, 4, 3, 2, 1, स्टॉप. झालं? किती झाले? 3. 3 झाले. व्हेरी गुड. ओके. आता आता जिथे तुम्हाला आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती पाहिजे ते लिहा. म्हणजे तुम्हाला कुठली साधना अचीव्ह करायची असेल, तुम्हाला कोणती पॉवर तुमच्यातली वाढवायची असेल, इंट्युशन पॉवर असो, इंटेन्शन पॉवर असो, है ना, की जिथं तुम्हाला असं वाचा सिद्धी पाहिजे, जे काय तुम्हाला वाटतं की स्पिरिच्युअल लेवलला हे तुमच्यात घडावं, है ना, त्या गोष्टी सगळ्या आठवायच्या. आठवा की काय काय तुम्हाला पाहिजे स्पिरिच्युअल लेवलला. एखादी साधना, एखादा मंत्रसिद्धी, एखादा काय म्हणतो मला वाचा सिद्धी, इंट्युशन पॉवर, जे जे काय असेल ते, किंवा कुठल्या मेडिटेशन, तत्वजागृती, जे काय तुम्हाला वाटतं. ठीक आहे, आठवलं? राईट. आता आपण लिहायला चालू करूया 5 सेकंदात. 3, 2, 1, स्टार्ट. आध्यात्मिक शक्ती काय काय हवी? येस, अर्धा मिनिट संपला. What type of spirituality you want? 45 सेकंद संपले. पाच, 4, 3, 2, 1, स्टॉप. राईट. आता आपला इथे पूर्ण एक्सरसाइज हा संपतो. आता मला सांगा, तुम्ही एकंदरीत तुम्ही किती गोल्स लिहिले प्रत्येकानं सांगा जरा. सगळ्यांची टोटल करा. मी 8 क्रायटेरिया सांगितले. अनिल कदम सरांना लक्षात आलेलं आहे की आपण कशाविषयी जास्त बोलतो. किती 27. झाले? 27. 27. नाही, जास्त व्हायला पाहिजे तुमचे. 8 कॅटेगरी सांगितले मी हेल्थ पासून, आणि प्रत्येक जागी तुमचे 6-7 आलेत. सो 3, 8, 24 तर बाय डिफॉल्ट होतात. आणि बऱ्याच जागी 2-3 जागी तुम्ही 6-7 हा, असं. एक पहिले राहिलेले मोजायचे. हा, किती झाले बघ? 33 झाले. 33 झाले. राईट. किती मिनिट? मी तुम्हाला फक्त 8 मिनिटाचा वेळ दिला. तुमचे किती झाले अनिल सर? 30 झाले. 30. 30 झाले. बघा, म्हणजे आपण जे सुरुवातीला आपल्याला 3-4च गोल्स आठवत होते, आता ते किती झाले? 30 वर झाले. राईट. जसं आपण गोल्स लिहिण्यासाठी 8 क्रायटेरिया घेतले, हे 8च का घेतले मी? कारण हे अष्ट ऐश्वर्य आहे. हे प्रत्येक माणसाला लागतं. हे सगळं सर्क्युल लागतं. हे कम्प्लीट सर्कल जर नसेल तर मनुष्य असमाधानी होतो. आलं का लक्षात? हे कम्प्लीट सर्कल असेल तर मनुष्याला छान वाटतं. हेल्थ पाहिजे, नॉलेज पाहिजे, धन पाहिजे, सक्सेस पाहिजे,
प्रॉपर्टी पाहिजे, प्रेम पाहिजे, सिग्निफिकन्स पाहिजे, अप्रिसिएशन पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे आणि अध्यात्म पाहिजे. या सगळ्या गोष्टीची माणसांना आवश्यकता. यापैकी एक जरी गोष्ट नसेल तर मनुष्य दुःखात राहतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग काय मिळतं? मोक्ष, मुक्ती. हा, झालं बाबा तृप्त. नसता कुठल्या तरी गोष्टीमध्ये मनुष्य अडकतो आणि पुनर्जन्माला नक्की येतो. नाही बाबा, मला काय घ्यायचं राहिलं, मला प्रेम मिळायचं राहिलं, माझी नाकात नथ घ्यायची राहिली, ती साडी घ्यायची राहिली पैठणी. ओके, आता पैठणी प्रकार नाही राहिला तेवढा जास्त प्रचलित, पण अजूनही लोक मानतात पैठणीला. नाही? तर हे काहीतरी घ्यायचं राहिलं, हा, तर या इच्छेपोटी मनुष्य तृप्तीकडे, समाधानाकडे जात नाही आणि काहीतरी आशा अपेक्षा मागे राहिल्या म्हणून परत जन्माला येतो, मुक्त होत नाही. आपल्याला मुक्तीच्या स्थितीला जायचं असेल तर हे 8 ऐश्वर्य मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक ऐश्वर्यामध्ये मी 3 गोष्टी सांगितल्या. बेरच आपल्याला ध्येय लिहायला सांगितले की आपण फक्त गाडी, बंगला, मोटर 3-4 गोष्टीत अडकतो, फिनिश. प्रॅक्टिकली तसं नाही. माणसाला या सगळ्याच गोष्टी पाहिजे. आलं लक्षात? तो या बघा, आता जिथं 3 होते तिथं तुमचे 33 झाले. आता तुम्हाला घरी बसून एक एक्सरसाइज करायचंय की आता याच्यात तारखा लिहायच्या. आता ते मी लिहित बसायला सांगणार नाही. हे लिहिलं तुम्ही किंवा मला पीएचडी कम्प्लीट करायची, किती तारखेपर्यंत येतंय लक्षात? सो लिमिटेशन. क्लास संपला की तुम्हाला तसंच भेट मिळते. आलं लक्षात? अनिल सर, कशाचं आहे हे सगळं? अनिल सर, कशाचं आहे सर्व? लक्षात आलं का? पूर्ण लाईफचं गोल सेटिंग. पूर्ण लाईफचं गोल सेटिंग. पण आपण याचा संबंध अष्टलक्ष्मी, अष्टऐश्वर्य प्राप्तीसाठी आहे. तुम्हाला जी अष्टलक्ष्मी नित्य साधना सांगितली की त्याच्यामध्ये फक्त अष्टलक्ष्मीशी आपण कनेक्ट करून दिलं. ध्येयपूर्तीसाठी अष्टलक्ष्मींचा वापर करणं आणि ते ध्येय समोर ठेवून सांगतो, हा भाग त्याच्या पुढचा हायर स्टेप आहे. आलं का? 8 ध्येय. 8 प्रकारचे ध्येय. 8 बरोबर. आता तुम्ही दोघांचं मी सॅम्पल धरलं होतं, दोघांनी खूप छान प्रकारे केलेत. एकाचे 30 झालेत, एकाचे 33 झालेत. सो ध्येय लिहून झाले. आता याला तारखा लिहायच्या आणि याच्यामध्ये 4 लेवलला काम करावं लागतं. तुम्हाला ते हिंट देऊन ठेवतो. ओके, तुमच्या विचारावर काम करावं लागतं, भावनेवर काम करावं लागतं, ऍक्शनवर काम करावं लागतं. थॉट, इमोशन, ऍक्शन. स्पीचवर काम करावं लागतं आणि ग्रेसवर काम करावं लागतं. फक्त हे ध्येय म्हणजे श्रीमंतीचे ध्येय लिहिताना फक्त एक ध्येय कधीच होत नाही. श्रीमंतीचे ध्येय लिहिताना श्रीमंती ही 8 ऐश्वर्यात लागते. 8 ऐश्वर्य प्राप्त असेल तो खरा श्रीमंत असतो. खूप करोडोची प्रॉपर्टी आहे म्हणजे तो श्रीमंत झाला असं नाही, त्याच्याकडे फक्त संपत्तीच. आलं लक्षात? अष्टलक्ष्मी साधना ज्यांनी केलेली आहे त्यांना कल्पना आहे की अष्टलक्ष्मी त्याच्या प्रकारे या 8 प्रकारच्या ऐश्वर्याने येतात. प्रश्न आहे आता की या 8 ऐश्वर्यांच्या वापरातून, या 8 ऐश्वर्याच्या माध्यमातून, अष्टलक्ष्मीच्या माध्यमातून या 8 ऐश्वर्याला पूर्ण करण्यासाठी वर्कआउट करणं आणि तो ग्रेस घे. आलं लक्षात? तो अष्टलक्ष्मी साधना केलेली आहे त्यांना बऱ्यापैकी याचा फायदा होईल. त्यामुळे ऑलरेडी त्यांचं पुढचं काम झालेलं आहे. पुढचा भाग म्हणजे अष्टलक्ष्मीवरती डायरेक्ट ध्येयासाठी काम. पण तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवा की अजून तुम्हाला लिहा वाटत असेल तर ध्येय लिहा आणि हे सगळ्या प्रकारच्या ध्येयांना तारखा द्या. आलं लक्षात? त्यांना अचीव्ह कसं करायचं ही पण एक वेगळी प्रोसेस आहे. स्पेसिफिक श्रीमंतीचे ध्येय नावाचा वेगळा क्लास असतो. तो वेगळ्या क्लासमधून आपण पूर्ण वर्कआउट म्हणजे कम्प्लिटली तुमचं रोजचं डे सेट होऊन जातो. त्याच्यामध्ये दिवस सेट होतो. आज सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं. मनुष्य कम्प्लिटली वर्कआउट करतो त्याच्यामध्ये. श्रीमंतीचे ध्येय खूप वेगळा क्लास आहे. कम्प्लीट एक ध्येय लिहायला एक A4 साईजचा पेपर होता. काय डीप लेवलला 35 पानं लागतील तुम्हाला. तुमचे 35 ध्येय आहेत आणि अजून लिहिला तर अजून लागते. आहे ना? मी 2 तास क्लास घेतला तर तुम्हाला
4 तास काम करायचं घरी. म्हणजे 2 तास नाही, 1 तास जरी घेतला तरी तुम्हाला 4 तास घरी काम करायचं. की त्या ध्येयावरती आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बसून रिव्हिजन करून पुढचं ट्रेनिंग. इतकं आम्ही डीप लेवलला जातो. की मग तिथे ध्येय. आता तुम्हाला फक्त बोलत लागते. तर त्यातला एक भाग तुम्हाला सांगतोय तो म्हणजे त्याच्या तारखा द्या. अजून काही ध्येय ऍड करायचे असतील ऍड करा. जिथे आपण 3-4 ध्येयात अडकलो होतो तिथे आपण आज 30-35 ध्येयावर पोहोचलो. इतका एका मिनिटात वरतो. जर मी तुम्हाला सांगितलं की 2 मिनिट विचार करा, 2 मिनिट हे करा, 4 मिनिट तुम्ही स्वतःला द्या एका एका कॅटेगरीसाठी, तर तुम्ही 30-35 मिनिट स्वतःवर देऊन कम्प्लीट तुमचं आयुष्याचं रिप्रोग्रामिंग होईल. आलं का लक्षात? तो हे समजून घेतलं ना तर खूप हे ऐकलं तरी माणसं. ज्यावेळेस आपण या ध्येयाच्या कागदाकडे बघतो त्यावेळेस मनामध्ये एक आनंद वाटतो. बरोबर? फक्त हे ध्येय अचीव्ह कसे करायचे जेणेकरून आपलं लाईफ परिपूर्ण होईल. याच्यासाठी नेमकं आपण काय बोलायचंय, काय ऐकायचंय, काय बघायचंय, हा सगळा भाग वर्कआउट आणि त्याच्यामध्ये ग्रेस पाहिजे. म्हणून अष्टलक्षणी. आलं लक्षात? क्लिअर आहे ना? ऐकायला येतं ना व्यवस्थित? Yes. हो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही शंका आहे का विचारा? नाही. बाकी आशा मॅडमला, आनंद सरांना, अनिल सरांना. नाही सर, कळलं सगळं व्यवस्थित. आणि तुम्ही जी प्रॅक्टिस आहे केलेली मला आधी ती मी चालूच ठेवली आहे अजून करते. छान छान. तो बढिया. हळूहळू पण काय म्हणतात ते हे मिळतंय. तुम्ही श्रीमंत क्रिया साधना करताय अजून? हो. वा, छान. तुम्ही जी आशा शिकवली मॅडम ती आशा मॅडम श्रीयंत्र शक्ती पासून जी पहिली बॅच लॉन्च केली होती त्याच्यात होत्या. त्यांचे मिरॅकल्स त्या काळात घडलेले खूप आहेत. त्यांचा हा. जो एक मनुष्य पैसे घेऊन पळून गेला होता तो मनुष्य 10-12 दिवसामध्ये त्यांच्याकडे येऊन भेटून गेला. 8 वर्ष त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता. बरोबर ना मॅम? हम्म. आणि आता जे मी रिअल एस्टेटचं चालू केलंय ना तर मला पुण्यामध्ये इव्हन आता दिवाळीच्या आधीच मला बदलापूर आणखीन अलिबाग त्या सगळ्या साईडचे कॉन्टॅक्ट स्वतःहून आले. तो खूप मिरॅकल्स त्यांचे घडलेले आहेत. पहिल्या हा, बॅचला अजून होता. काम त्यांच्या बरोबर झालेलं नाहीये पण ते स्वतः त्यांच्याकडे नाही आम्ही करतो मॅडम तुम्हाला माझ्याकडे हे आहे ते आहे म्हणजे स्वतःहून म्हणजे मी त्यांना सर्च वगैरे नाही केलं त्यांनी मला सर्च केलंय. ग्रेट. हा, बढिया. अलिबागची मस्त जागा आहे. आहे माझ्याकडे. म्हणजे मिळतात ते म्हणजे असे समोर समोरून काय म्हणजे शोधायला मला आता ऑपॉर्च्युनिटी कुठे शोधायला नाही जायला लागत. चांगलं. येते समोरून आणि त्याच्यात मेहनत करणं माझं काम आहे. अजून एक हाईट त्यांचेच आता एक्सप्रेस आता त्यांनाही एवढे अनुभव आलेले आहेत की त्यांना आठवतही नसतील कदाचित. त्यांचा वाताचा त्रास होता. श्रीमंत क्रिया साधना त्यांनी चालू केली आणि त्यांचा वाताचा त्रास गेला. बरोबर ना? बरोबर आहे ना मॅडम? हो हो जबरदस्त एक्सपिरियन्स आला. हो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ना मला तुम्हाला सांगते आता 1 वर्षापूर्वी म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण होईल ह्याच्यामध्ये एप्रिलमध्ये 4 एप्रिलला मला गेल्या वर्षी मी माझं त्या कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं. त्याचा अनुभव सांगते तुम्हाला. खूप छान झालं. सगळं एकदम विजन क्लिअर आलं. आणि माझ्या मुलीला मुलगा झाला म्हणून मी डिलिव्हरीसाठी तिकडे गेली. 15 दिवस झालेले 15-20 दिवस आणि तिथे मला जे इन्फेक्शन लागलं तर इथे येऊन माझं पूर्ण विजन जात राहिलं. बापरे. इथे मी अहमदाबादला आली तर मला एका डोळ्याचं उजव्या डोळ्याचं बिलकुल विजन नाही. मी डॉक्टरला दाखवलं रेटिनाचा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन झालं. डॉक्टर बोलला मी गॅरंटी नाही देत तुमचं ऑपरेशन सक्सेस आहे. मी लागलीच माझं चालू केलं ह्याचं आपण जे शिकलो ते सगळं त्याचं हिलिंग वगैरे आणि ऑपरेशन एवढं सक्सेस की डॉक्टर मला बोलले की 60+ असल्यावरती कोणाचं विजन परत येत नाही हे तुमच्या बरोबर आणि हे माझे ना 4 मिरेकल झाले. त्याच्यानंतर म्हणजे माझं विजन आलं
मस्त. आणि 2 महिन्यानंतर मला ड्रॉप्स आणि ते तर त्यांची असिस्टंट होती, तिने सांगितलं बंद करा. मी बंद केलं. 2 दिवसाने माझं विजन जात राहिलं. तर डॉक्टर पण एकदम हे झाला. तिला ओरडला, "ह्या मॅडमला तू असं का केलं?" म्हटलं, "काही नाही सर." मग त्यांनी परत चालू केलं. मी माझी सगळं हे चालू केलं. पाणी-बिणी सगळं हे करून करायचं. परत विजन आलं. ग्रेट. पूर्ण परत जसं होतं तसं आलं. त्याच्यानंतर मस्त, 2दा मस्त. असं झालं आणि ह्याच क्रियेने मला परत विजन मिळालं क्या बात आहे. डोळ्याचं. ग्रेट. म्हणजे तो डॉक्टर मला आत्ताच म्हणजे 2 महिन्यापूर्वी अ, असं झालं तर डॉक्टर मला म्हणतात, की "मॅडम तुमच्याबरोबर खरोखर ना मिरेकल होतं." मला डॉक्टरने पण हे शब्द वापरले, की "कोणाचं होत नाही तुमचं." म्हणजे खूप असं, की मी आदल्या दिवशी डॉक्टरला दाखवायला गेली तर सूज होती डोळ्याला अख्खी. तर तो बोलला, "आपण आता तर खूप उशीर झालाय. तुम्ही उद्या या. आपण सोनोग्राफी करूया." दुसऱ्या दिवशी मी गेली ना सूज ऑटोमॅटिक उतरलेली. क्या. सोनोग्राफी श्रीमंतीचे करायची जरूर नाही हा लागली श्रीमंतीचे डॉक्टरला संस्कार आणि त्यात मला श्री बोलला, "तू हा हो." डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले. म्हणजे एवढं हां. डॉक्टर ग्रेट, आणि ग्रेट. मला तेच म्हणतात, की "तुमच्या बरोबर मिरेकल होतंय. तुमचं जातंय, येतंय. आज तुमचं 4दा विजन गेलं, तर मला स्वतःला हे वाटतंय, की तुमच्या बरोबर असं होतंय आणि परत येतंय." पण मी काय आता त्यांना थोडी सांगते, की मी हे सगळं करते हिलिंग वगैरे श्रीमंतीचं. म्हणजे जे आपण शिकलंय ना, ते मी चालू ठेवलंय. लक्ष्मीची साधना चालू ठेवली आहे. ते सगळं मी लक्ष्मी अष्टक आहे, श्रीयंत्राची ते सगळं साधना. सगळं मी माझ्या ऐक म्हणजे ह्याच्याप्रमाणे मॅडम ना हां. अनेक जागी श्रीयंत्राची साधना करून आल्या होत्या, पण इथं जो त्यांना फास्ट हो, एक्सपिरियन्स आहे ना, तो जबरदस्त आहे. हो. खूप जागी त्यांनी हजारो काय म्हणजे बियॉन्ड द इमॅजिनेशन मागे बघायला पण हं. बसायला 25,000 आणि पुढे बसायला 50,000 अशाही जागी त्या हां, साधना करून आल्या. हां. त्यांचा अजून एक मिरॅकल आणि म्हणजे त्यांना काहीतरी एनर्जीचा त्रास होता आणि त्यांनी पितृशांती प्रार्थना केली आणि हां. त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांना त्यांच्या झोपाळ्यावरून कुणीतरी फेकून दिलं. पडल्या त्या, पण त्याच्यानंतर त्यांना आतापर्यंत त्रास झालेला नाही. बरोबर आहे का? हो. कुणीतरी तसं म्हणजे धरल्यासारखं व्हायचं ना, हां. गच्च म्हणजे धरल्यासारखं. मला माझे आई-वडील दिसायचे ते आता नाही. म्हणजे त्यांना जे आपण त्या लास्ट टाईम त्यांना जे हे केलं, की नाही तुम्ही आता जा. त्याच्यानंतर मला कधी स्वप्नात नाही आले, कधी दिसले नाही. ते मला असं वाटायचं माझ्या अवती-भोवती फिरायचे असं. असं एक हे होतं. पण ते सगळं आता मिटलं. आता तसं काहीच नाही. मी आता म्हणजे कसं होतं, की केव्हा-केव्हा मला घरात पण भीती वाटायची. आता तसं नाही. मी एकटी पण राहू शकते, झोपू शकते. माझे मिस्टर कितींदा बाहेरगावी वगैरे असतात. तर तसं काही नाही. आता दोन्ही मुली लग्न झालेल्या आहेत. घरी मी एकटीच असते. तसा काही प्रॉब्लेम नाही. ते मला तुम्हाला टाईम असतो काहीतरी जेव्हा छातीवर दडपण आल्यासारखं पण व्हायचं ना, हो, हो, हो. छातीवर तेच कोणी बसल्यासारखं असं वाटायचं, की कोणी आपल्याला असं बसल्यासारखं हे वाटायचं करतंय. कुठेतरी. हां, हां. हां. गळा दाबतोय असं वाटायचं कधीतरी. सगळा तास क्लिअर झाला त्यांचा एकाच सेशन मध्ये. हो, एकाच सेशनमध्ये. ती एकच केली मी हे हो हो पितृशांती पितृशांती. मध्ये. राईट. हां. म्हणजे 2021 का 22ला काहीतरी हे सगळे घडलेले त्यांच्या बाबतीतले मिरॅकल्स खूप जास्त आहेत. त्या पहिल्या बॅच हं. मध्ये होत्या श्रीयंत्र शक्ती उपासनेच्या आणि हो. खूप सुंदर अनुभव. त्या बॅच मध्ये सगळ्यांनाच खूप चांगले अनुभव आले. हं, हं. सगळ्यांनी म्हणजे मन लावूनही बरंच केलं. 1 महिना साधना केली. परत दुसऱ्या महिन्यातही मी त्यांना अलाउड केलं होतं करायला. आत्ताही आपण 3 महिने घेतच आहोत कोणालाही. करा म्हणतो 3 महिने. राइट. ग्रेट. सो आशा मॅम खूप छान वाटलं तुम्हाला परत एकदा भेटून. हं. 5 वर्षानंतर मी मध्यंतरी 5 वर्ष नव्हतो. माझ्याही घरात थोडेसे प्रॉब्लेम्स होते. 5 वर्ष मी पण आत्ता दिवाळीपासून मी परत चालू केलंय. नसतं हं. त्याच्या आधी 2 वर्ष मी काहीच नाही केलं. 2 कसले 4-5 वर्ष काही नाही केलेलं. बरोबर. श्रीमंतीचे संस्कार तसं थोडंसं बंदच असल्यासारखं. राईट. सो परत एकदा आलात नाही आणि पण श्रीयंत्राची साधना आहे ना खूपच छान आहे आणि खूप हे आहे त्याच्यामध्ये. खरोखर ती कोणालाही म्हणजे असं हे नाहीये, पण केली तर खरोखर फायदा आहेच. कोणाला त्याच्यात नुकसान तर नाहीये, फायदा तर आहेच. तसं हे तर आहे आणि मी तर करते. मला म्हणजे आता असेल तर मी परत पण करेन जर मला टाईम कारण की आता थोडं धावपळ लोड म्हणजे आहे. काय कधी मुलीकडे जायला वगैरे लागतं, तर त्याच्यामध्ये हे असतं. तर असेल परत तर मी नक्की करेन येस, येस. एकदा. आता चालू आहेत ना हं. प्रत्येक महिन्याला चालू आहे. हां. तर ठीक आहे चालेल. बोला. तर मी आता ऐकलं की ते मॅडम ते पैसे एका जणाने नेलेले ते त्यांना मिळाले तर मला पण
स्टक झाले तर मला आवाज गेला तुमचा. अं, का हा आला राईट. हा हॅलो हा बोला हा बोला. तर मला पण असेच पैसे एका ठिकाणी स्टक झाले तर मला पण काहीतरी उपाय सांगा सर. बरोबर नक्की नक्की. त्यांचे किती होते माहितीये का? त्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये लोकांपासून घेऊन एका माणसाला 1 सर करोड दिले होते. माझे माझे 60 लाख रुपीज स्टक झालेत सर. बापरे, तुमचे पण जास्त आहेत. हा इंटेन्शन घेऊन साधना करायला बसा. ओके, आपल्या ध्येयामध्ये लिहिलं का फायनान्शियल गोल्स मध्ये ते 60 लाख वसूल झाले पाहिजेत म्हणून? ते नाही लिहिलं सर मी. लिहा ना. लिहिते मी ते. हा, ते पण लिहा. म्हणजे पैसे वसुली असेल तर ती पण लिहा. ओके. फक्त आता मला नाही माहिती आशा मॅडमनी ते लोन लोकांचे घेतलेले पैसे क्लिअर केले का नाही ते. तर माझे म्हणजे कसे माझा क्लासमेट होता त्याने तो मला वाटतं काय काही अर्थ हा नाही, पण जो पळूनच गेला होता त्यातले पैसे रिकव्हर व्हायला चालू झाले. हा छान छान. म्हणजे 50% तर आले, 50% बाकी आहेत. पण Great. तो काही येतो, भेटतो, हा, फोन हा. करतो. पळून गेला असं अशी आहे परिस्थिती जी होती तुमची 10 हा वर्ष, तुम्ही श्रीयंत्राच्या दुसरा साधनेला त्याच्यासाठीच बसले हम्म. होते की मला ते कुठून तरी 1 करोड यावेत. म्हणजे यांचं मन एवढं चांगलं आहे आशा मॅडमचं की त्यांनी विचार केला तो गेला जाऊ दे, पण आम्ही लोकांपासून पैसे घेऊन त्यांना दिलेत ना, तर आम्हाला 1 हो. कोटीचा फायदा व्हावा आणि आम्ही लोकांचे पैसे द्यावे, या विचाराने त्या साधनेला बसल्या. पण नेमकं धनतेरसच्या दिवशी साधना संपणार होती आणि त्याच्या आदल्या 2 दिवस आधी तो मनुष्य आला, भेटला, पैसे देतो म्हटला. तुम्हाला फ्लॅट देणार होता, दिला का हो? त्याने सांगितलेलं पण तो आम्ही घेतला नाही. नाही घेतला. ओके, कारण तो की मग गिफ्ट तो करत. पैशासाठी ते नाही तिकडे कसं होतं ते कन्स्ट्रक्शन आहे ना 15 माळे मजले होते अच्छा. आणि कसं कंजस्टेड होतं सगळं त्याच्यामध्ये A, B, C, D असे ब्लॉक भरपूर होते त्या जागेमध्ये. म्हणजे ते विंग खूप. जमणार आपल्याला नाही आणि एवढं चांगलं नव्हतं. एरिया छान होता. पण किंमतच्या आणि भावाच्या ह्याच्याप्रमाणे आणि मग काय त्याने काय केलं असतं की त्याच्यात ते आमचे पैसे हे केले असते. तर मला तसं नको होतं. हम्म. हां. आणि पैसे कधी पण मग बरोबर. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम हे ते एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये लीकचा प्रॉब्लेम झाला एवढे सगळे ब्लॉक. थोडं म्हणजे कंजस्टेड अतिशय मला कमी वाटलं. पैशामध्ये तो फ्लॅट देणार होता ॲज गुड ॲज गिफ्ट. किंवा 50 हां. लाखाचा फ्लॅट 10 लाखात, 20 लाखात, जेवढं काय त्याचा खर्च होतो तेवढ्या ह्याच्यामध्ये असं तो हां. करून देणार होता. हां. आणि तोही 3 BHK मोठा फ्लॅट. हां. आणि आता असं पण तो येईल तर म्हणजे बोललाय की तुम्ही जे माझ्यासाठी हे केलंय तर मी ते सगळं तुम्हाला हे देईन असं त्याचं बेनिफिट देईन. तुम्ही जे म्हणजे माझ्याकडे पैसे आले की म्हणे मी तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला मी जे गुजरातीत असं म्हणतात मुठ्ठी वाळीन आपीस. बरं. म्हणजे त्याची कोणती अशी गणना नाही की मी तुम्हाला तुमच्याकडनं मी 1 करोड घेतले मी तुम्हाला 1 करोड देईन. मी तुम्हाला 5 करोड पण देऊ शकतो माझ्याकडे आले तर. असं हे आहे त्याचा. बाळा आणि म्हणावं देईल आधी तो. आमचे ते 5 करोड द्यायचं बाजूला राहू दे. आधी आमचे 1 करोड मधले आता जेवढे शिल्लक आहेत तेवढेच दे. आम्हाला लोकांचं हा देणं घेऊन होऊ दे. बाकीचं बघू हा म्हणून. तर तू काय देशील पुढे ते नाही राम तो भरोसे. सध्या मनुष्य दुबईला आहे. अच्छा, ठीक आहे. मग आता दुबईला गेलाय आता. हा ओके. त्या हेल्थसाठी तो परत येण्यासाठी आपण फक्त प्रार्थना करू चांगली. हा नाही म्हणजे तसं काय माझं सगळं चालूच असतं त्याच्यावरती काम. मी तुम्हाला सांगते ना की संध्याकाळ झाली की माझं कालभैरव अष्टक, महालक्ष्मी अष्टक, नंतर कालिका ह्याचं हे ते सगळं घोर कष्टोद्धरण स्तोत्र, हनुमान वडवाल स्तोत्र, एवढी स्तोत्र आणि अर्गला स्तोत्र एवढं करायचं रोजचं. त्याच्यामध्ये हे सगळं आपण संकल्प करून त्याच्यात तुम्ही श्री सूक्त विसरताय बहुतेक. श्री सुक्त काय असतं की श्री सुक्त ना जरा ते त्याच्यामध्ये म्हणजे मी असं वाचलं की श्री सुक्तामध्ये आपले उच्चार बरोबर आले पाहिजे. ते मोठं आहे जरा. श्री सूक्त मोठं जरी असलं तरीही श्री सूक्तासारखं पॉवरफुल नाहीये. हे जे आता ऐकलं जोडले तर गेलेले चालतं का? सगळे आहेत ना, आपण ऐका ना, युट्यूब वरती ऐकलं तर चालेल का? सांपुटिक श्री सूक्त केराल ना, तर त्याच्यामध्ये हा. सगळ्या इच्छापूर्तीसाठीचं काम आहे. रक्षण करणं, दोष निवारण होणं, सिद्धी हा. प्राप्त होणं आणि आपल्याला जे हवं ते असं ते सांपुटिक श्री सूक्त एकत्रीकरण.
आता आपण अच्छा. काय करणार आहोत की श्रीसुक्त पठणच्या बॅचेस चालू करतोय ऑल ओव्हर, जिथे जिथे शक्य असेल, जिथे ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया असं काही म्हणत नाही मी, पण नाही सगळीकडे सर, आपण ते तुम्ही सामूहिक चालू करा, कारण की मुंबईच्या एक मॅडम आहे ना, त्यांच्याकडे मी 2-3 स्तोत्र अशी शिकली. संस्कृत मध्ये होती, त्यांनी म्हणजे उच्चार स्पष्ट झाले पाहिजे. तुम्ही चालू करत असाल तर मला तर सगळं शिकायचंच आहे. सांपुटिक श्रीसुक्त आत्ताची जी म्हणजे आपण बऱ्याच 5-6 बॅचेस घेतल्या, पण हा हा. आता मी थोडस टीचर ओरिएंटेड वर जरा जास्त काम करतोय. मला आता अच्छा. सांपुटिक श्रीसुक्त लोकांना शिकवणारे लोक तयार करायचे, असं करायचं. सो हा. आतापर्यंत बस झालं की खूप ह्याच्यात काम केलं, काय म्हणतात त्याला, म्हणजे मी ट्रेनिंग देत गेलो. आता मला ट्रेनर बनवायचे श्रीसुक्त शिकवून. हं. आणि अच्छा. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त सांपुटिक श्रीसुक्त शिकवणारे ट्रेनर बनवायचे. हं. त्यांना नोट्स वेगळे असतील, त्यांना कंटेंट्स वेगळे असतील. आणि बरोबर. जे बाकीचे जे हे आहेत काय म्हणतात त्याला, बाकीच्या सगळ्या एरियामध्ये पुणे, मुंबई, महाराष्ट्र, जिथे जिथे कुठे शक्य आहे तिथे सगळीकडे श्रीसुक्त पठण चालू करायचं. हा. म्हणजे दर हं, हं. शुक्रवार रविवारी, आता आपण थोडा वेळ जास्त वेळ बसतोय, इतरही काही घेतोय, पण त्याच्यानंतर 9:30ला लॉग इन, 9:40 पर्यंत मंत्र साधना, 9:40 ते 9:50 थोडस टीचिंग लक्ष्मीवरती, आणि 9:50 ते 10 श्रीसुक्त पठण. 10 वाजता प्रोग्राम बंद. 40 मिनिटाचा प्रोग्राम असा. एकदा म्हणण्यापेक्षा जर लोकांना 16 वेळ श्रीसुक्त म्हणा म्हटलं तर बोर होतं. ऍक्च्युली जास्त वेळ हं. नाही, पण तरी बोर होऊ शकतं. पण आपण घेणार ते 16 मिनिटाऐवजी जास्त वेळ घेणार. हे 16 आवर्तन नाही घेणार, 3 किंवा 5 असं घेऊ. 3 आवर्तन घ्यायची आणि नंतर मग फलश्रुती. हे असं सगळीकडे आता चालू करायचंय. हं, सो हं. मी हे आता एक फेसबुकला रील पण टाकणार आहे की ज्यांना ज्यांना आपल्या एरियामध्ये, म्हणजे हं. तुमचं सोसायटी असेल, हाऊसिंग सोसायटी असेल, तिथं श्रीसुक्त पठण चालू करायचंय सकाळी सकाळी 9:30 वाजता, दर रविवारी सकाळी 9:30 ते 10 संपलं. काही पैसे नाही द्यायचे, काही नाही द्यायचे, 1 रुपया द्यायचा नाही, फ्री मध्ये. पण बरोबर. सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं. त्याच्यामुळे त्या सोसायटीतली लक्ष्मीची ऊर्जा वाढायला लागेल. सगळे एकत्र बसतील, ते जागेचं व्हायब्रेशन वाढेल. आणि ज्यांच्याकडे हॉल नाहीये, काही नाहीये, तर त्यांनी स्वतःच्या घरात ठेवा. जर तेवढे लोक बसणं शक्य असेल, जेवढे लोक बसतील तेवढे, 1-2 लोकांच्या घरात ठेवा, पण चालू करा. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये ज्यावेळेस श्रीसुक्त पठण सकाळी सकाळी लोक करतील ना दर रविवारी, हं, 3 हं. आवर्तन जरी घेतले, 5 आवर्तन जरी घेतले, 5 आवर्तनाला किती मिनिट लागतात? 10 मिनिट लागतात फक्त. आणि फलश्रुती 2 ते 2.5 मिनिटात एक आवर्तन संपतं. नॉर्मल बरोबर. श्रीसुक्त पठण. त्याच्यामुळे सगळ्यांना ज्यांना हे करायचं त्यांनी फक्त स्वतःच्या पैशाने श्रीसुक्ताचं पुस्तक आणून द्यायचं 5 रुपयाचं. तेवढं द्यायला काही हरकत नाही. आणि तेही द्यायची एवढं फक्त करायचं का? त्याच्यामुळे सगळीकडे. आणि हा टोटली आपला नॉन प्रॉफिट. नॉन प्रॉफिट काय आपल्याकडून होईल तेवढा आपण खर्चच करणार. एकही याची अपेक्षा न ठेवता आपण हा कार्यक्रम घेणार. हं, हं. सो सगळीकडे. बरोबर. ठीक आहे. हं, हं. सो आता आपण श्रीसुक्त पठण चालू करूया, कारण आज बराच वेळ गेला, ऍक्च्युली 1.5 तास गेला आपला सेशन. म्हणजे लॉग इन केल्यापासून चालू केला 11:45ला. ओके, हं, हं. 1च तास झालाय तसा. पण 10:53 झालेत, 5 मिनिटाचं श्रीसुक्त पठण. तसं आता नको, उशीर झालाय म्हणून थांबण्यात काही अर्थ नाही. आपली जी परंपरा आहे की श्रीसुक्त पठण करायची. श्रीसुक्त पठण करताना पाण्याचा ग्लास घेऊन बसा. आशा मॅम, हां. श्रीयंत्राशी तुम्ही कनेक्टेड आहात, हो. श्रीसुक्ताशी आता कनेक्ट व्हा. तर पाण्याचा ग्लास घेऊन बसा, अगरबत्ती लावा. हं. ठीक आहे. त्याच्यानंतर श्रीसुक्त पठण झालं, संपलं की तुम्हाला काय हं. करायचं की 2, 3, 4 मिनिट जेवढा काय वेळ शक्य आहे तेवढा वेळ काहीही काम न करता शांत बसायचं. ओके. आलं का लक्षात? काही काम न करता शांत बसायचं, लक्ष्मीचा मंत्र चालू ठेवायचा आहे आणि हां. निवांत बसून फक्त ऐकायचं.
म्हणजे शांत बसायचं 3 मिनिट, कमीत कमी 3 मिनिट, जास्तीत जास्त मी 5 मिनिट बसलो तरी चालेल. त्याच्यानंतर ते जे पाणी ठेवलेलं आहे आपण, ते अभिमंत्रित झालेलं असतं. त्याच्यात म्हणजे काय पॉझिटिव्हिटी आलेली असते, हिलिंग झालेलं असतं, स्ट्रक्चर बदललेलं असतं. तर तुम्हाला ते पाणी प्यायचंय. घरातल्या सगळ्यांनी पिलात तरी काय हरकत. ओके. ठीक आहे. श्रीसुक्त पठणचा आपला हा प्रकार असतो. श्रीसुक्त म्हणताना पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे, अगरबत्ती ठेवायची आणि मी तुम्हालाही कोणाला वाटत असेल तुमच्या सोसायटीत चालू करा. 1 सोसायटी होतील, 2 सोसायटी होतील, 10 सोसायटी होतील, हळूहळू वाढत राहतील. आता तरी 100 सोसायट्यापर्यंत मी तयार आहे. म्हणजे माझ्याकडे 100ची कॅपॅसिटी आहे ना. झूमची. लोक वाढले की मग परत वाढवू. ठीक आहे. तो पाण्याचा ग्लास ठेवा सोबत. फक्त 5 मिनिटाचा आहे. रेडी आहेत सगळे? चालू करू? अनिल सर रेडी आहेत? राईट, रेडी? सुषमा मॅडम? हो सर. हो सर. आशा मॅडम चालू करा. हो सर, रेडी. मी पाण्याचा ग्लास अगरबत्ती ठेवला? हा. पाण्याचा ग्लास ठेवला? हो हो हो. श्री सुक्तम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तामहावः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं वामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां कासोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां गृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शुत्वपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रेयतां यशः कर्दमे प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु सिद्धानि चित्रितवस मे गृहे निज देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिपिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यकरिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो महावः ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं
यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जिहुयादाजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्मक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ताश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृतः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां सुखगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाचोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ शान्ति शान्ति शान्तिः मंत्र म्हणत राहा सतत. पुढचे 2-3 मिनिट असं शांत बसायचं आहे. मंत्र म्हणायचा आहे कुठलाही. थोड्या वेळाने उठून पाणी प्यायचं आहे. शांत बसा. श्वासावर लक्ष ठेवा. श्री लक्ष्मी देवीचा मंत्र चालू राहू द्या.